नमस्कार, मी रुद्राक्षी. आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. ही आहेत सदाफुलीची पांढरी फुलं, शेवंतीची पांढरी फुलं. ही आहेत शेवंतीची पिवळी फुलं. हळदी कुंकवाचा समारंभ असो किंवा घरात इतर कोणताही कार्यक्रम असो किंवा देवाच्या पूजेसाठी सुद्धा ही फुले वापरली जातात. ही आहे तुळस. ही सर्वच देवाच्या कार्यात वापरली जाते. ही सदाफुलीची फुलं आहेत. त्याच्या बाजूला हे गुलाबाचं झाड आहे. ही तुळशीची छान अशी झाडं आहेत, बहरलेली आहेत. नाही, ते पांढरी शेवंतीची फुलं आहेत. हे गुलाबाला छान अशी कळी आली. ही शेवंतीची पांढरी फुलं आहेत. ही पिवळी फुलं आहेत. इकडे तुळस आहे, तुळशींची झाड आहेत. हे प्राजक्ताचं झाड आहे. इथे छान असं वडाचं बहरलेलं झाड आहे. तिथे आम्ही वटपौर्णिमेला पूजा करतो. शिवाय इथे नागपंचमीचा सण सुद्धा चांगल्या प्रकारे साजरा होतो. इथे नागोबाची छोटी वारुळं पण आहेत, तुम्ही पाहू शकता. ही तुळस. इथे हा दुर्वा आहे जो गणपतीसाठी वापरला जातो. सुकलाय तो.